झाली आहे ती म्हणजे वाईट चेंडूने सनीला कंट्रोल मात्र नक्कीच ठेवावा लागेल. नवीन बॉल टाकणं मात्र नक्कीच सोपं नसतं. चांगला फटका अलॉंग दी कार्पेट. चेंडू मात्र जातोय सीमा रेषा पार. हा येतोय पहिला प्रथम दिमागदार चौकारडी. नक्कीच डीजे आपण पाहतोय भरपूर स्पॉन्सर्स आपल्याला नक्कीच लाभलेले आहेत. असम केक असो, साईचरण स्पोर्ट्स असो आणि भरपूर असे संघमालक देखील प्रेमळ संघमालक आपल्याला लाभले आहेत. नक्कीच आपण जर पाहिलं तर मात्र सुरुवात मात्र नक्कीच चांगली आहे. 2 चेंडूवर 2 चौकार आपण पाहिले. पहिला चेंडू वाईट चेंडू, 2 चेंडूने 9 धावा. अजून एक चांगला फटका मात्र नक्कीच खेळायचा होता पण फटका मात्र फसलाय आणि धावफलकावर धावा लागल्या. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 9 धावा. अत्यंत चांगली स्पर्धा बदलापूर नगरीमध्ये आपण नक्कीच पाहतोय. चांगले बॅनर्स आपण पाहतोय, त्याच्यावर स्पॉन्सरचे फोटो देखील आपण पाहतोय. ऑसम केक असो, फ्राईड चिकन असो, त्यांच्या माध्यमातून देखील आपण कुपन्स पाहतोय. त्याच्यानंतर साईचरण स्पोर्ट्स असो, फलंदाज बाद. चांगला चेंडू, अचूक टप्पा आणि मात्र इथे फलंदाजाला मात्र परत तंबूमध्ये परतावा लागेल. महेश जाधव इज अ बॅक टू दी पॅव्हेलियन. वाईट चेंडू, खराब चेंडू. लाईन लेंथ अतिशय खराब आपल्याला पाहायला मिळाली. नक्कीच पुढील चेंडू मात्र नक्कीच प्रगती पथावर असेल. आता मात्र मोठा फटका जरूर आला. आपण तेवढं सुरेख क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. बॉर्डर लाईनवर पॅट्रोलिंग करत असताना आपण पाहतोय आदित्य यांना. धावफलकावर धावा नक्कीच 11 लागले गेले आहेत. हा वाईट चेंडू नक्कीच अवांत रूपात मात्र 1 ने नक्कीच भर पडेल. धावफलकावरचा जर आपण विचार केला तर धावफलक मात्र सतत सरकत असताना मैदानामध्ये आपण पाहतोय.
पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे तब्बल 17 धावा, जी सुरुवात मात्र अपेक्षित होती दोन्ही संघांना. ती सुरुवात मात्र मयंक सीसीच्या बाजूने नाही गेली आहे, तर सुरुवात मात्र बाजूने गेली आहे ती मात्र ठाकूर डेव्हलपर्सच्या बाजूने. तर आपल्याला विचार करावा लागेल की मैदानामध्ये काय रणनीत्या उतरवाव्या लागतील, कारण आपण विचार केला मयंक सीसी दोन्ही संघांना मात्र सामना जिंकणं फार गरजेचं आहे. नॉकआउटचा सामना हारो जितो, जिंकलात तर स्पर्धेमध्ये तुम्ही बनून राहाल, हारलात तर मात्र इथून तुमचा प्रवास इथे संपेल. आणि आता मात्र आपण मैदानामध्ये पाहतोय तो म्हणजे गौरव, स्ट्राईक एंडवर गोलंदाज आपण पाहतोय विशाल यांना. चांगला फटका अलॉंग दी कार्पेट, तेवढं सुरेख क्षण आपण पाहतोय आदेश यांच्या माध्यमातून. नक्कीच नक्कीच पंचांना एक सूचना असेल कमिटीकडून, एक सत्र जे आहे ते कमीत कमी 18 मिनिटात संपूर्ण झालं पाहिजे. 18 मिनिटात जर एक सत्र समाप्त झालं नाही तर पंचांवर मात्र 1 मिनिट विशाल थांबायचं आहे. ऐका, 18 मिनिटात जर तुमचं सत्र झालं नाही तर 2 रनांची मात्र पॅनल्टी असेल कमिटीकडून. 18 मिनिटं असतील, पंच तुम्ही स्टॉपवॉच लावा. चांगला फटका अलॉंग दी कार्पेट, मात्र चेंडू सेळून काढला आणि सगळी उचलफेकी थ्रोफेकी असली. नियम जर चांगले असले तर मात्र स्पर्धा मात्र देखील सुरेखरित्या पार पडते. तुम्हाला नियमांचं पालन जरूर करावं लागेल, सवय लावावी लागेल स्वतःच्या शरीराला नियम पालन करण्याची, कारण दैनंदिन जीवनात देखील तुम्हाला नियम भरपूर पालन करावे लागतात. स्वस्थ आरोग्य पाहिजे असेल तर मात्र देखील नियमांचं पालन करावं लागतं आणि क्रिकेटमध्ये देखील नियमांचं तेवढंच तुम्हाला पालन करावं लागेल. आणि आता मात्र नियमांचं उल्लंघन, चेंडू मात्र जातोय सीमारेषाच्या डायरेक्ट बाहेर, हा मिळतोय संघाला लागणारा हा दुसरा झटका. नक्कीच धन्यवाद डीजे, धन्यवाद सुरेख. 2 दिवस आपण डीजे यांच्या माध्यमातून देखील सुरेख संगीत आपण पाहिलं आणि आता मात्र सुरेख फटका देखील आपल्याला पाहायला मिळेल का. अलकरे त्या चेंडू मात्र नक्कीच खेळून काढला, तेवढं सुरेख क्षेत्ररक्षण, काय फिल्डिंग आहे. बाउंड्री लाईनवर पॅट्रोलिंग करत असताना सदैव आपण पाहतोय आदेश यांना अत्यंत सुरेख फिल्डिंग आपण पाहतोय त्यांच्या माध्यमातून. अतिशय अचूक फिल्डिंग असं म्हणावं लागेल, कारण मागच्या 2 चेंडूंचा जर विचार केला तर दोन्ही चेंडू मात्र त्यांच्याकडे गेले आणि तेवढी सुरेख आपल्या संघासाठी नक्कीच धावा वाचवल्या जातात आदेशांच्या माध्यमातून. आता मात्र डॉक्टर स्ट्राईक एंडवर फलंदाज असतील बदलापूर क्रिकेट मधला क्रिकेटचा डॉक्टर, आणि आता मात्र मयूर देशमुख ऑन स्ट्राईक असतील, सामना करतील ते म्हणजे विशाल यांचा. दोन्ही संघ मात्र व्यावसायिक संघातून आपल्याला दोन्ही खेळाडू मात्र खेळताना दिसत असतात. चांगला फटका, पुल शॉटचा उत्तम नजराणा, चेंडू मात्र आता जातोय सीमारेषा पार, बॅट मधून येतील या 4 धावा डीजे. अजून एक चांगला फटका. पण म्हणतात ना तुम्ही मात्र आपला बेस्ट फिल्डर आहात, जो शॉट तिथे चांगला खेळतो त्या तिथे तुम्ही बेस्ट फिल्डर लावा. नक्कीच तुम्हाला स्कोर सांगतो, धावफलकावर धावा लागल्यात त्या म्हणजे 25 धावा, 25 रन्स ऑन द बोर्ड. या षटकाचा जर आपण विचार केला तर 8 धावा, कारण पहिल्या सत्रामध्ये जर आपण विचार केला, पहिल्या षटकाचा जर आपण विचार केला तर 17 धावा मारल्या होत्या. या षटकामध्ये कुठेतरी खामोश ठेवलाय, शांत ठेवलाय, शांत अद्यापि ठेवलाय, पण पुढील षटकामध्ये मात्र शांत ठेवण्यामध्ये यश, ही वादळ अगोदरची तर शांतता नाहीये ना, हे पाहणं फार गरजेचं असेल. पुढील षटक मात्र हाताळलं जात आहे. बदलापूरचा अत्यंत गुणी खेळाडू म्हणजे विनोद.
चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला तेवढं सुरेख क्षेत्ररक्षण पुनीत यांच्या माध्यमातून फलंदाज होईल बाद. हा लागणारा संघाला तिसरा हादरा. डीजे नक्कीच नक्कीच चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला तेवढं सुरक्षित रक्षण पुनीत यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. 25 आपण तिथे कव्हर्सला आपण पाहतोय क्षेत्ररक्षक पुनीत. सुरेख अप्रतिम चेंडू मात्र समजत नाहीये डॉक्टरला असंच म्हणावं लागेल. इथे मात्र कुठेतरी इंजेक्शनची सुई मात्र नक्कीच टोचेल ती म्हणजे डॉक्टरच्या मनामध्ये. कारण या षटकाचा जर आपण विचार केला तर या षटकामध्ये फक्त धावा आलेल्या नाही आहेत अद्याप. 0 धावा षटक क्रमांक 3 मात्र मार्गस्थ आहे. 3 चेंडूंचा मात्र खेळ झालाय. पहिल्या चेंडूवर विकेट मात्र दुसऱ्या चेंडूवर मात्र दोन्ही चेंडू निर्धाव. चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला. टॅप शॉट सिलेक्शन आणि आता मात्र एक धाव. या चौथ्या चेंडूवर मात्र पहिली धाव अर्जित केली जाते आणि दत्ता ऑन स्ट्राईक असतील. एक चांगला फलंदाज आहे, गोलंदाज देखील आहे, पण आता मात्र ती खेळी संपुष्टित करावी लागेल. चांगली खेळी सादर करावी लागेल. आपल्या संघाला गरज आहे. वाईट चेंडू. नक्कीच पंचांचे हात मात्र खुले होतील. अवांतर रूपात मात्र 1 भर पडेल. धावसंख्यात धावफलकावर लागली आहे ती अद्यापी 27वा. 26 रन्स ऑन द बोर्ड. 27 रन्स ऑन द बोर्ड. नक्की सुरेख सुरुवात आपल्याला पाहायला मिळाली. त्याच्यानंतर शेवट देखील तेवढा गोड झाला नाहीये. विनोद चांगला फटका. क्षेत्ररक्षक मात्र तिथे सज्ज असतील. यामध्ये कौतुक जर या क्षेत्रामध्ये जर करायचं झालं तर मात्र मी क्षेत्ररक्षणाचा करेन. जर राजेश दादा या विचार केला ना तर या सत्रामध्ये जवळजवळ अद्याप त्यांनी 8 ते 9 धावा आपल्या क्षेत्ररक्षणाचा जोरावर वाचवल्यात. धावफलकावर धावा लागल्या त्या म्हणजे 29 धावा. चला आता मात्र मैदानामध्ये पुनीत आता मात्र चांगला फटका डॉक्टरच्या बॅट मधून. हा मात्र सुई आणि इंजेक्शन दोन्ही पुनीतला टोचणारा असा फटका. चेंडू मात्र जातोय सीमारेषा पार. हा येतोय दिमागदार चौकार. डीजे तुमचा एक सत्र मात्र नक्कीच समाप्त झाला पाहिजे. टीम मीटिंग जास्त नाही घ्यायची, अन्यथा तुम्हीच 2 रनांनी त्यांना पॅनलाइज करू शकता. धन्यवाद. नक्कीच आता मैदानामध्ये डॉक्टर आग ओकत असताना फलंदाजी मधून नक्कीच पुनीतल्या गोलंदाजी मधून मात्र करावं लागेल. बॅटची कडा, लक फॅक्टर. भगवान का हात जितके साथ है उसका साथ कभी नहीं छूटता. आणि आता मात्र चेंडू जातोय सीमारेषा पार. हा आपण पाहतोय मैदानामध्ये 2 चेंडूवर 2 चौकार आले. धावफलकावर झपाट्याने धावसंख्या वाढली आणि आता मात्र सुरेख फटका देखील आपल्याला तेवढा चांगला मिळाला पाहिजे.
मिळाला आणि आता मात्र दत्तू आपण पाहतोय नॉन स्ट्राईक एंडवर जे फलंदाज होते ते मात्र आता स्ट्राईक एंडवर फलंदाज डॉक्टरला मात्र आता नॉन स्ट्राईकर एंडवर जावं लागतंय एका धावेच्या आधाराने धावफलक मात्र आता जाऊन पोहोचतंय ते म्हणजे 38 या धावसंख्येवरती अजूनही 3 चेंडू मात्र नक्कीच शिल्लक असतील चांगला फटका काय झेल टिपलाय काय रिफ्लेक्स आहे कौतुक करावं तितकं मात्र पुनीतचं कमी आता मात्र हा लागणारा संघाला चौथा चांगली स्वप्नमय सुरुवात स्वप्नमय शेवट असं म्हणावं लागेल कारण सुरुवात मात्र नक्की स्वप्नमय झाली 17 धावा पहिल्या षटकामध्ये आला आणि या सत्रामध्ये देखील धावा अर्जित केल्या त्या म्हणजे तब्बल विचार करायला गेलं तर या सत्रामध्ये देखील पूर्णपणे समाचार घेतलाय 13 धावा अद्याप अर्जित झालेल्या आहेत या सत्रामध्ये षटकामध्ये चांगला फटका अप्रतिम सुरेख असे मात्र 2 शब्द या फटक्यासाठी मात्र निघतील हा येतोय A1 क्वालिटीचा ब्रँडेड चौकार डीजे
नक्कीच वाईट चेंडू, निर्धाव चेंडू, नक्कीच पहिला चेंडू मात्र नक्कीच वैर चेंडू अवांतर रूपात मात्र संघाचा मात्र श्री गणेशा होईल 24 चेंडू आणि आता मात्र 44 धावांची गरज. चांगल्या बॉल, चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. तेवढंच सुरेख मात्र यष्टीरक्षण देखील आपल्याला पाहायला मिळालं. घाई करायची नाहीये, कारण विचार केला तर आपल्याला 45 धावा मात्र जरूर डिफेंड करायच्या आहेत आणि आता मात्र 43 धावा, 23 चेंडू आणि मात्र 43 धावांची मात्र गरज असेल. चांगला फटका जरूर खेळायचा होता. बॅटची मात्र नक्कीच कडा घेतली आणि मात्र थ्रो करण्याचा मात्र नक्कीच मानस होता, पण थ्रो केला गेला नाही. या कारण विचार केला तर एकेरी दुबेरी धावेनी टोटल पर्यंत मात्र नक्कीच तुम्ही पोचू शकत नाहीये. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक कशारित्या तुम्ही सुरुवात करताय, सुरुवात वेल बिगिन इज हाफ डन. सुरुवात तुमची चांगली झाली पाहिजे आणि ती सुरुवात मैदानामध्ये तुम्हाला द्यावी लागेल विशाल आणि सनीच्या जोडीला. पण राकेश मात्र पायात बेड्या ठोकून बसलाय. दोघा फलंदाजांचा जर विचार केला तर राकेशच्या गोलंदाजीचा एकच वैर चेंडू मात्र त्यांनी नक्कीच दिलाय. 3 चेंडूंचा मात्र खेळ झालाय. 3 चेंडू मध्ये त्यांनी 4 धावा मात्र नक्कीच खर्च केल्यात. नक्कीच आपण पाहतोय थोडंसं फील्ड रिस्ट्रिक्शन्स आहेत. आपण पाहतोय एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आणि एक लॉंग ऑनला फिल्डर पॅट्रोलिंग करत असताना बाकीचे सर्व खेळाडू आतमध्ये. सुरेख अप्रतिम गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. एक धावेचा नक्कीच मानस होतं. डॉक्टर कडून आपल्याला देखील चांगली प्रतिसाद क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून दिला गेला, तो म्हणजे राकेश रियान यांना. 4 चेंडू आणि मात्र 5 धावा. फलंदाज बाद, बिग विकेट बिग लॉस. विशाल ची खेळी मात्र आता संपुष्ट झाली. विकेटचा पतंग विशाल इज बॅक टू द पॅव्हलियन. बॅट्समन आपण नवीन मैदानामध्ये पाहतोय म्हणजे आदित्य माफ करा. चांगली क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. ओमकार चुस्ती फुर्ती दाखवतायत मैदानामध्ये. जर आपण विचार केला तर चांगले क्षेत्ररक्षण देखील आपल्याला पाहायला मिळते. आकर्षक ट्रॉफ्या आपण पाहतोय. ऑसम किकच्या माध्यमातून कुपन देखील आपण पाहतोय. साईचरण स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून देखील आपण पाहतोय. त्याच्यानंतर साईचरण स्पोर्ट्सच्या माध्यमातून आपण फलंदाजीसाठी आपण बॅट आहे. उत्कृष्ट फलंदाज जो आहे त्याच्यासाठी मात्र त्यांनी बॅट दिली आहे. कमिटीसाठी मध्ये जर्सी त्यांनी उपलब्ध करून दिल्यात, त्यांचा देखील मनपूर्वक आभार. बॉक्स क्रिकेट प्रीमियर लीग यांच्या माध्यमातून. आणि आता मात्र पहिले षटक मात्र समाप्त झाले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 6 धावा. दुसरं षटक मात्र आता मार्गस्थ असेल. सलामीवीर फलंदाज मात्र तंबूमध्ये नक्कीच परत इंटरेस्टिंग सामना, हाय व्होल्टेज सामना. दोघ संघांना हारो जितोचा सामना, डू और डाय ची लढत, नॉकआउटचा सामना. प्रत्येकाच्या भेटीसाठी मात्र बघत राहा आणि पाहत राहा. नक्कीच दुसरा षटक मात्र मार्गस्थ मयूर जाधवच्या माध्यमातून. जास्त वेळ नाही घ्यायचा, सामन्याला नक्कीच स्पीडअप करायचं आहे. क्षेत्ररक्षण लवकरात लवकर सजून घ्यायचं आहे
विनंती असेल पंच 18 मिनिटांचा कालावधी आहे, अन्यथा 2 रनची तुम्ही पॅनल्टी लावू शकता. त्यांना वेळ घ्यायचा तर घेऊ द्या, पण 18 मिनिटांनंतर नक्कीच तुम्ही पॅनल्टी लावू शकता. फलंदाज बाद. बिग विकेट, बिग लॉस. विकेटचा पतंग. आदित्य इज बॅक टू दी पॅव्हिलियन. आणि आता मैदानामध्ये विनोद जात असताना अत्यंत सुरेख असा खेळाडू, अप्रतिम कालच्या दिवसामध्ये त्यांनी कामगिरी केली होती आणि आजच्या दिवसामध्ये ती कामगिरी करण्याची सद्यस्थितीमध्ये गरज आहे. काल काय केलं त्याला महत्व नसतं, आता काय करतोय त्याला महत्व आहे. पाहतोय मैदानामध्ये आता विनोद आदित्याची जागा घ्यायला जातोय. कालच्या दिवसात त्यांनी चांगली खेळी केली जरूर होती, पण आता सद्यस्थितीत तशीच खेळी करायची गरज आहे. कारण क्रिकेट म्हटलं ना की क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकतं, क्रिकेटमध्ये कधीही बाजी पलटी होऊ शकते. पण आता मात्र ती बाजी पलटी करण्याची गरज आहे, ती बाजू आपली पारडं जड करण्याची गरज आहे. खोलवा टप्प्याचा चेंडू, अत्यंत सुरेख असा चेंडू. धावचीची मात्र संधी होती, पंच मात्र अपील फेटाळून लावतायत. उत्साह जास्त आणि मात्र आत्मविश्वास थोडासा कुठेतरी कमी बघायला लागला आणि पंचांनी मात्र नॉटआउटचा सिग्नल दिला. धावसंख्येत मात्र आता भरपूर वेळाने 1 मध्ये भर पडेल. धावफलकावर धावा मात्र लागल्यात, त्या म्हणजे 7 धावा. फलंदाज बाद. आणि आता कुठेतरी नव्हतं करायला पाहिजे होतं ते मात्र केलं. काबू बॅट वरून मात्र त्यांचा सुटला, संयम सुटला आणि फलंदाज मात्र बाद झाला. डीजे सुंदर क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. बाउंड्री लाईन वर विशाल सहस्त्रबुद्धे तैनात आहेत. त्याच्यानंतर आपण पाहतोय पॅट्रोलिंग करत असताना मैदानाच्या बाहेर दत्तूला पाहतोय, ओमकारला देखील पाहतोय. त्याच्यानंतर आपण चांगली फलंदाजी देखील आज आपण पाहिली आणि चांगली गोलंदाजीचा पेस जरूर केली. राकेश रियाने अत्यंत उत्तम गोलंदाजी अद्याप केली आहे. आणि आता मात्र खांद्यावर जबाबदारी मयूर जाधवचा. फुलटॉस चेंडू, समाचार घ्यायची गरज होती, समाचार मात्र घेतला नाहीये. 1 मिनिट, पंचांचं डिसिजन मात्र नक्कीच पेंडिंग असेल. नक्कीच 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 थोडेसे नियम मात्र चेंजेस दिले. बॉक्स क्रिकेटमध्ये प्रत्येक स्टेशन वाईज नियम असतात. बदलापूरमध्ये वेगळे नियम तुम्हाला पाहायला मिळतील, अंबरनाथमध्ये वेगळे नियम पाहायला मिळतील, उल्हासनगर, कल्याण आणि बाकीच्या झोनमध्ये तुम्हाला वेगळे नियम पाहायला मिळतात. तर नियम अंपायर्सला कृपया करून कमिटी मेंबर्सनी अगोदर सूचना करायची. नो चेंडू नक्कीच नसेल, कारण चेंडू मात्र नक्कीच डीप होत होता आणि निर्धाव चेंडूची मात्र नक्कीच सांगता होईल. मयूर जाधव, चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला. अलॉंग दी कार्पेट साह्याने मात्र चेंडू खेळून काढला. एकेरी दुहेरी धावेचं मानस मात्र जरूर इथे केलं जात आहे. धावफलकावर धावा नक्कीच लागल्या, त्या म्हणजे 10 धावा. 9 1 मिनिट. नक्कीच नक्कीच 8 धावा. नक्कीच पहिला विकेट, त्याच्यानंतर 1 धाव, त्याच्यानंतर विकेट, त्याच्यानंतर डॉट बॉल आणि परत 1 धाव. नक्कीच 9 धावा. धावफलकावर 9 धावा.
नक्कीच 9 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात नक्कीच. चौकार नक्कीच चान्सच नाही आहे कारण बॉल वेंट लाईक अ ट्रेसर बुलेट. जशी बंदुकातून गोळी जशी सुटावी ना तसा मात्र फलंदाजीतून फलंदाजाकडून बॉल म्हटलं सुटला गेला आणि चेंडू सीमारेषा पार. चौकार. क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. हा चेंडू मात्र जर अडवला नसता ना तर मात्र कुठेतरी दडपण आणि समीकरण मात्र नक्कीच बदललं असतं. पण समीकरण मात्र अजूनही तेवढंच जवळ ठेवलंय कारण आपण विचार केला तर मात्र धावफलकावर धावा लागल्या गेल्या त्या 14 धावा. चांगला फटका गॅप शॉट सिलेक्शन. चेंडू मात्र सीमारेषा पार जाईल का? नक्कीच नाही कारण डॉक्टरचा जर विचार केला तर अफलातून क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. मूर्ती लहान पण कीर्तिमान असं काहीतरी त्याची ओळख निर्माण होत असताना बदलापूर बॉक्स क्रिकेट लीग मध्ये कारण आपण पाहतोय बॉक्स क्रिकेट जर म्हटलं तर फिल्डिंगचा चान्स मिळत नाहीये. पण सर्कल बॉक्स क्रिकेट जर आपण म्हटलं तर तुम्हाला भरपूर ग्राउंड मात्र कव्हर करावं लागतं. 10 खेळाडू एवढ्या मोठ्या मैदानामध्ये तुम्हाला प्लेस करावे लागतात. परफेक्ट जागेवर प्रत्येक खेळाडूला तेवढं सहयोग केला जातो आणि इथे मैदानामध्ये 10 खेळाडू आपली बाजू सिद्ध करत असताना आता मात्र बाजू सिद्ध केली आहे ती म्हणजे ठाकूर डेव्हलपर्स या संघाने आणि आता मात्र बाजू सिद्ध करावी लागेल ती म्हणजे मयंक वॉरियर्स या संघाला. नक्कीच वाईड चेंडू अवांतर रूपात एकने भर पडली. धावफलकावर नक्कीच धावा लागल्या गेल्या त्या म्हणजे 17 धावा 70 रन्स ऑन द बोर्ड. 45 धावांचं मात्र नक्कीच आव्हान असेल मयंक वॉरियर्स या संघाला. चांगला फटका अलंकार कार्पेट नक्कीच खेळून काढायचा होता पडले. नक्कीच पाय मात्र नक्कीच घसरला आणि थोडस मात्र दुखापत झाली नाहीये का ते देखील बघायचं. नक्कीच ऑल इज वेल असताना आपण पाहतोय चांगला बॅटची कडा मात्र जरूर घेतली. रिस्ट ऑफ फ्लिक ऑफ द रिस्ट आपल्याला पाहायला मिळालं. कलाईचा वापर जरूर झाला पण बॅटीवर चेंडू मात्र तेवढा चांगला आढळला नाहीये. बॅटची इनर एज घेतली. धावफलकावर नक्कीच धावा लागबोर्ड 45 धावेंची गरज आणि धावफलकावर आता धावा लागल्या ते 19. तिसरं षटक मात्र समाप्त झालंय. 6 चेंडू आणि 26 धावांची गरज. अशक्य असं टोटल आपल्याला पाहायला मिळते. 7 चेंडूवर देखील 6 चौकार लगावले तरी 24 धावा होतात. तुम्हाला कंपल्सरी 26 धावा करायच्या आहेत. पंच नक्कीच सामन्याला सुरुवात करायचा. सामना नक्कीच स्पीडअप करायचा आहे. नक्कीच 6 चेंडू आणि 26 धावांची गरज. अतिरिक्त धावा जर नाही फेकल्या आणि चांगली गोलंदाजी केली तर नक्कीच चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला. डॉक्टर मात्र काही चूक करणार नाहीयेत. आजच्या दिवसातून डॉक्टरच्या हातामधून जे झालं ते मात्र नक्कीच सोन्यात त्याचं रूपांतर झालं आणि आता मात्र हा लागणारा संघाला खूप मोठा धक्का. विनोद इज बॅक टू दी डग आउट. डीजे
उमेश दादा गायकवाड मुरबाडा विधानसभा अध्यक्ष उमेश दादा गायकवाड आरपीआय कृपया करून यायचंय मंचावर. तुमचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. नक्कीच नक्कीच चौकाराच्या दिशेने मात्र चेंडू नक्कीच गेला आणि फेटाळला आणि तो मात्र चौकाराच्या दिशेने धावफलकावर धावा लागल्या. त्या म्हणजे 28 धावा. अजूनही भरपूर धावांची गरज आहे आणि चेंडूंचा खेळ मात्र समाप्त झाला. तो म्हणजे शेवटचा चेंडू मात्र प्रगतीपथावर असेल. शेवटचा चेंडू मात्र नक्कीच दत्तू. नक्कीच मंकी कॉल दिला गेला नसेल त्याच्यामुळे वाईट चेंडू. वाईट प्लस 4 धावा. अब सामना परतेल का? आता मात्र थोडस प्रेशर नक्कीच बिल्डअप होईल. मयंक वॉरियर्सच्या अंधारामध्ये कुठेतरी छोटीशी दीप लावत असताना दत्तूची बॉलिंग. शेवटचा चेंडू